दृश्य आपण सध्या बघतो आहोत, पुण्यातली दृश्य आहेत। पुण्यामध्ये NSUI च्या 2 गटात गोंधळ झाल्याची परिस्थिती आहे। विद्यार्थ्यानं मारहाण केल्याचा NSUI च्या एका गटानं आरोप केलेला आहे। हा 2 गटातला गोंधळ सध्या समोर आलेला आहे। छात्रों की गूंज हा कार्यक्रम उद्या होणार आहे, मात्र हा कार्यक्रम होण्याआधीच पुण्यामध्ये NSUI च्या 2 गटात हा जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत सध्या। काँग्रेस नेते घटनास्थळी सध्या दाखल झाल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। NSUI आणि अभाविपचाही वाद झाल्याचा दावा होतोय। पुण्यामध्ये काँग्रेस आणि अभाविपचा वाद झाल्याचं पाहायला मिळतंय। NSUIनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर आरोप केलेला आहे। एका मुलीला कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यानं मारहाण केल्याचाही NSUIनं आरोप केला आहे। काँग्रेस नेते सध्या घटनास्थळी दाखल झाल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। राहुल गांधींचा उद्या कार्यक्रम होतोय पुण्यात, छात्रों की गूंज नावाचा, आणि या कार्यक्रमाच्या आधीच हा वाद सध्या पुण्यामध्ये रंगल्याचं पाहायला मिळतंय। NSUIनं म्हणजेच काँग्रेसच्या संघटनेनं अभाविपवर आरोप केलेला आहे। सध्या सगळी गोंधळाची परिस्थिती इथं पाहायला मिळते। पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। हा वाद आता नेमका कसा सोडवला जाणार हे पाहणं महत्वाचं असेल। वडेट्टीवार साहेब, काय प्रकार झालाय नेमकी? आता काय मागणी आहे तुमची? साहेब काय मागणी आहे? दबावण्याचा प्रयत्न आहे का सगळं हा? साहेब बोला, साहेब बोला। साहेब काय सगळं प्रकार तुम्हाला योग्य वाटतं? हमने बहुत बड़ा एहसान कर दिया। वीडियो सुनाकर हमारा धन्यवाद करो। ये RSS और बीजेपी की सोच है जिसके खिलाफ देश का युवा लड़ रहा है, राहुल गांधी भी लड़ रहे हैं, और जब तक ये अपनी गलती नहीं होती के साथ खड़े। देखो असं आहे, या ठिकाणी दोन मुलींना कोंडून ठेवलं। ABVPचे गुंड आले, त्या पोरींना धमकावलं, त्या पोरींना मारहाण केली। त्या पोरीच्या भावाने फोन केल्यानंतर आमच्या पोरी काही आल्यात, आमच्या मुली युवक काँग्रेसच्या, की न्याय मागायसाठी ज्या 2 मुली अनाथ मुलींना ज्या पद्धतीनं हुकुमशाही, गुंडगिरी, दादागिरी करण्याचं काम उद्याच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गालबोट लावून ते कार्यक्रम, यामध्ये कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी हे रचलेलं षडयंत्र आहे। यामध्ये ABP, RSS, त्या ABPच्या पोरी येऊन इथे धमकावतो, त्या मुलींना मारहाण केली, दुपारपासून कोंडून ठेवलं। काय दोष होता? तर राहुल गांधींची पोस्ट टाकली। अरे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? हा देश तुमच्या बापाने काय खरेदी केला आहे काय? काही देशामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, या देशामध्ये काही मत मांडण्याचं स्वातंत्र्य नाही। ही मस्ती, ही दादागिरी कशाची आहे? आणि म्हणून
त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही युवक काँग्रेसची मागणी आहे, NSUI ची मागणी आहे. आज या मुलींच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यांना मारहाण झाली, न्याय मागताना मारहाण करताय, दंड चालवताय त्यांच्यावर. एवढी दहशत तुम्हाला भीती वाटायला लागली राहुल गांधी येत आहेत म्हणून, आणि पोलिसांनी मारहाण केली. हे बघा, उद्याचा कार्यक्रम आम्ही उद्यापर्यंत यांना संधी देतो आहोत. या सगळ्या गुन्ह्यावर कारवाई करा, नाहीतर राहुल गांधींच्या आलेल्या कार्यक्रमामध्ये आलेला माप आम्ही या ठिकाणी धरणा धरू, आणि जोपर्यंत त्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. हे पोलिसांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इथे मग जो काही घटना होईल, अनुचित होईल, उचित होईल, त्याला पोलीस जबाबदार राहतील, त्याला पोलीस जबाबदार राहतील. म्हणून आमचं म्हणणं आहे की कारवाई आज रात्री करा. ही दादागिरी, ही मस्ती जी आहे, हे जे काही यांनी या राहुल गांधीच्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी केलेला प्रयोग आहे, या विरुद्ध ही सगळी मंडळी एकत्र आली आहे. युवक काँग्रेसचं म्हणणं हेच आहे की आपण पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, आणि पोलिसांनी हात का उगारला पोरीवर. घटनाक्रम सांगा, नेमकं काय झालं? ये तू ये, ही घटना सांगेल, ही साक्षीदार आहे. काय झालं? काय झालं घटनाक्रम? आम्ही शांतपणे शांत राहा सगळे. आम्ही NSUIचे मेंबर्स आहे. छात्रवृत्ती गुणसाठी आम्ही कॅम्पेनिंग वगैरे चालू होतं. त्यावेळेला COAPच्या 2 पोरींनी आम्हाला मीडिया बाईट्स दिलेल्या की त्यांना काय फीडबॅक द्यावा छात्रवृत्ती गुणच्या प्रोग्रामसाठी. त्यानंतर आम्हाला 8:30-9च्या दरम्यान आम्हाला एक कॉल येतो की असं असं ABVPचे लोक त्या मुलींना कॉल करून कोंडून त्यांच्यावर दबाव आणतायत की उद्याच्या कार्यक्रमाला जायचं नाहीतर आम्ही हॉस्टेलमधून काढून देतो. हे सगळं होते. एवढे आरोप असताना आम्ही आतमध्ये गेलो. मला 15-20 मिनिटं आत जाऊ दिलं नाही वॉर्डनने. आधी चेक केलं सगळं, CCTV बंद होते, CCTV चेक करू दिलं नाही आम्हाला. त्यानंतर जेव्हा मी वर गेले तेव्हा ती पोरगी एवढी घाबरली होती ना, ती बिचारी. आतमध्ये ती मुलगी होती, तिचे फ्रेंड्स बसलेले तिथं आजूबाजूला, तिला बोलायला येत नव्हतं. तिच्या भावाचा का मित्राचा तो बोलत होता माझ्यासोबत. मला रेकॉर्ड करू दिलं नाही, त्यांनी मला बोलू दिलं नाही. त्या मुलगीसोबत घाबरली म्हणून मला बाहेर पाठवलं. त्या मुलगीला बोलू दिलं नाही. ती मुलगी खाली आली, ती एवढी घाबरली. आम्ही त्या मुलगीसाठी प्रोटेस्ट करायला आला की तिला न्याय मिळावा. हे ABVPचे गुंड लोक आमच्या विरोधात तिथं करायला आले प्रोटेस्ट. यांना लाज वाटते का जरा तरी? NSUI जिंदाबाद, 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 NSUI जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. हमारी एक ही मांग है, जो मराठी डालो, हिंदी, हमारी एक ही मांग है. जिस तरह से ABVP के कुछ गुंडों ने आकर राहुल गांधी के पोस्ट और कैंपेन किया करके उस बच्चों को, उस लड़कियों को धमकाया, उसको रूम के अंदर बंद करके रखा, उनको वहां से हॉस्टल से रेस्ट्रिक्ट करने की बात गई, ये क्या है? ये आने, इसके लिए हमारे कार्यकर्ता आने के बाद में यूथ कांग्रेस के NSUI के उनको भी धक्का बुक्की किया गया पुलिस ने, और आज लाठीचार्ज भी किया गया, और लाठीचार्ज करके उनको यहाँ से भगाने का काम किया. न्याय मांगना, हमको यहाँ पे किसी को मारने नहीं आए. हमारे यूथ कांग्रेस और NSUI के बच्चे उस बच्ची को प्रोटेक्ट करने आए. उस बच्ची के ऊपर जो अन्याय हो रहा था उसके खिलाफ में आए. और ऐसा होते वक्त इन लोग लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.